महाराष्ट्र राज्य पोलीस रायझिंग डे निमित्त सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाकडून तक्रारदारांना मुद्देमाल प्रदान कार्यक्रम उत्साहात पार पडला। महाराष्ट्र राज्य पोलीस रायझिंग डे निमित्त 2 ते 8 जानेवारी या कालावधीत सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयामार्फत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। त्या अनुषंगानं सोलापूर शहर हद्दीतील 7 पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या घरफोडी, जबरी चोरी, मोटारसायकल चोरी आणि इतर चोरीतील एकूण 46 गुन्ह्यांमधील 74,66,799 रुपये किमतीचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यासाठी मुद्देमाल प्रदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये फौजदार चौडी पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा 10 वर्षानंतर उघड करण्यात यश आलं असून या गुन्ह्यातील मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला। तसंच विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल असलेला मंदिर चोरीचा गुन्हा अवघ्या 12 तासांमध्ये उघड करण्यात येऊन त्यातील विविध देवतांच्या मूर्ती फिर्यादींना परत करण्यात आल्या। यावेळी उपस्थित सर्व फिर्यादींनी पोलीस दलाचे आभार मानले। या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त गौहर हसन, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार, तसंच पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस निरीक्षक महादेव राऊत, पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, पोलीस निरीक्षक सूरज मुलाणी, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे, पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ कानडे, मुद्देमालचं काम पाहणारे पोलीस अंमलदार लक्ष्मी सुरवसे, सूर्यकांत माळी, वैशाली वाघमारे, कुंडलिक मेहत्रे, मालनबी बिराजदार, अंबोजी कोळी, मोईन मुजावर, मधुसूदन बेलछेत्रे, अश्विनी लोणी, सुनील लाटे आदींची उपस्थिती होती।